नमस्कार मित्रांनो, आपण ठाणे सावरकर नगर येथे शोरकुल म्हणून हॉटेल आहे, इथे आता आलेलो आहे. अस्सल मालवणीसाठी हे हॉटेल खूप फेमस आहे या संपूर्ण एरियामध्ये. आणि आता आपण या हॉटेलमध्ये नवीन नवीन काय काय पदार्थ मालवणी तसंच व्हेज नॉनव्हेज याचे काय आयटम आहेत ते नक्कीच आपण पाहणार आहोत. त्याच्या किमती काय आहेत, त्याच्या तिकडच्या जे कस्टमर आहेत, जे ग्राहक आहेत, त्यांचे व्ह्यूज घेणार आहोत. पाहूया, तर आतमध्ये जाऊया, आपण पाहूया कसं काय आहे हे हॉटेल शोरकुल. आता आपण किचनमध्ये आलेलो आहोत. मावशी, आपण हा काय आयटम बनवतोय? हा, आपण हा काय आयटम बनवतोय? हे हा, हे बांगडा. बांगडा आहे. म्हणजे आजच आणलाय आणि आजच बनवतो? हा. हे नेहमी कोण बनवतो, तुम्हीच बनवता? हो. किती वर्ष झाली तुम्हाला इकडे? तरी 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्ष झाली. टेस्ट कशी आहे तुमच्या हाताची? चांगली आहे? बघा तुम्ही खाऊन. चला, नक्कीच खाऊ. हे सुरमई आहे. हे काय आहे? सुरमई. सुरमई. की मावशी, तुम्ही काय सोलकरीची तयारी करताय काय? आता आपण पहिल्या माळ्यावर जाणार आहोत. इथे स्पेशल फॅमिली सेक्शनसाठी जागा बनवलेली आहे. यूट्यूबला जाणार आहे. तुम्हाला इकडची टेस्ट कशी वाटली ते जरा सांगा. एकदम मस्त, भारी. एकदम मस्त. किती वर्षापासून येतो तुम्ही इकडे? हा, आम्ही पहिल्यांदाच आलो इकडे. पहिल्यांदा झालात, पण टेस्ट चांगली वाटली? एकदम फर्स्ट क्लास, घरगुती. घरगुती करा. काय कोणाकडून ऐकून आलात की? नाही, सहजच आलो. आमचं ऑफिस इथे आहे, काम करत होतो. जर आपलं मराठी माणसाचं जरा बघू म्हटलं. दादा, तुम्हाला कसं वाटलं जेवण? एकदम मस्त आहे. कोकणातली चव आहे. मी पण कोकणातलाच आहे ना. कोकणातली चव आहे. हा. तुम्ही काय घेतल्यात? आयटम काय आहे तुमच्याकडे? आम्ही हा एक नवीन मासा म्हणून आहे. हं? हा नवीन मासा आहे. अच्छा, म्हणीन मग. तो नवीन मासा, नवीन म्हणजे नवीन पद्धतीचा मासा आहे तुला. आणि बोंबील सारखा आहे. हं. तर त्या माशाला खूप चव आहे आणि सुंदर आहे. सुंदर चव आहे. हो. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे केलं आम्हाला. धन्यवाद. बाबू, काय खातोय तू? मच्छी. कुठली मच्छी खाल्ली? कुठली मच्छी खाल्ली? सुरमई. सुरमई खाल्ली. टेस्ट कशी आहे सुरमईची? मस्त. मस्त. मम्मी घरी बनवते तशी की वेगळी? वेगळी. वेगळी म्हणजे मम्मीच्या हातापेक्षा सुंदर आहे? हो. हा. दादा, तुम्ही काय सुरमई थाळी घेतली? हो, सुरमई थाळी घेतली. चवीला एकदम मस्त आहे, चविष्ट आहे, घरगुती जेवण सारखी चव आहे. सगळ्यांनी व्हिजिट करावी. माझं पर्सनली मत आहे. घरासारखी चव आहे. घरासारखी चव आहे. घरासारखी एकदम सुंदर. आवर्जून यावे सगळ्यांनी.
तुम्ही राहायला कुठे इथेच असता का? हा मी इकडेच आहे. म्हणजे तुमचं सतत येणं जाणं असते. हा सतत देण्यात आला आहे. सर आपने क्या आइटम मंगाया है? प्रॉन्स मसाला. प्रॉन्स मसाला. हो. कसा काय टेस्ट वगैरे याची? टेस्ट मस्त आहे. आता सुरू केले. आता सुरू केलं हो आहे. हो. मग पहिल्यांदाच आलात की नाही नाही मी येतो इथे. नेहमी येतात? हा हा. म्हणजे या हॉटेलची सगळ्याच आयटमची टेस्ट कशी वाटते तुम्हाला? मस्त वाटतं. दरवेळेला चविष्ट. वेगळे वेगळे आयटम घेता? हो. दरवेळेला वेगळं वेगळं ट्राय करत असतो. अच्छा. मस्त टेस्ट आहे यांची. तुम्ही पण राहायला कुठे इथे ठाण्यामध्ये? हो ठाण्यालाच आहे. माझी आत्या राहते मी त्यांच्याकडे राहतो. ओके. म्हणजे नेहमी टेस्ट करायला इकडे येतो? हो हो येतो येतो. नॉनव्हेजचे शौकीन आहात? हो खूप खूप नॉनव्हेज. आणि मराठी माणसाला आता लागतंच आपल्या हो, कोळी खरं आहे. लोकांना. तुम्ही कोळी आहात का? हो चला धन्यवाद सर. येस. सर आप कितने दिन से होटल में आ रहे हैं? मैं पहली बार मेरा मालवानी होता है. पहिली बार आहे. इन्होंने मेरे को इंट्रोड्यूस करा है. सो तुम्ही नेहमी येता का इकडे? नाही म्हणजे मी एक दुसऱ्या रेस्टॉरंटला आधीपासून जात होते आणि मी मग बघत होते की काही नवीन जागा आहे का आणि मग मी हे मला मिळालं की खूप आधीपासून आहे करून. तर मग आम्ही विचार केला की आज ट्राय करूया आणि खरंच खूप मस्त आहे. टेस्ट एकदम चांगली. एकदम मस्त. प्रॉन्स तर मला खूपच आवडतो आणि व्हेरी मला पण माझ्या बऱ्याचशा मित्रांनी सांगितले की ते टेस्ट एकदम बेस्ट आहे. Genuinely. ठाण्यामध्ये तरी हो, सीफूड म्हणजे नक्कीच, फेमस आहे. नक्कीच. आणि ठाण्यामध्ये सीफूड खूप खाल्लं जातं. ओके. तर त्यामध्ये हे आहे खूप म्हणजे चांगलं क्वालिटी आहे, चांगली क्वांटिटी सुद्धा आहे. तर मी आता amazing. किचन मध्ये पण बघितले यांची साफसफाई पण एकदम Of course, चांगली आहे. हो, हो. मी एवढे म्हणजे व्हिडिओज बनवतो पण यांच्याकडे खरोखर खूपच चांगलं आहे. डेफिनेटली. और आपको ये टेस्ट के बारे में कुछ बताएंगे? टेस्ट तो बहुत अच्छा है. बहुत अच्छा. जैसा स्पाइस मेरे को चाहिए हाँ. वैसा टेस्ट है. मेरा फेवरेट तो है सुकट है. सुकट ग्रेवी के साथ मैंने पहली बार खाया बट परफेक्ट. आप प्रॉपर कहाँ के हो? प्रॉपर मैं अयोध्या अयोध्या. यूपी. अयोध्या का आदमी महाराष्ट्र में नॉनवेज खा रहा है, बड़ी अच्छी बात है. नॉनवेज तो खाते ही हो घर पे. पापा को भी सी फूड बहुत पसंद है तो ऐसा प्रॉपर तो यहाँ पे. चलो थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू सो मच. सर तुम्ही काय आयटम घेतला? बोंबील थाळी आणि चिकन थाळी. ओके. पहिल्यांदाच आलात की सतत येत राहता? रेग्युलर. सतत येत राहता. हो. टेस्ट वगैरे कसे आहे या हॉटेलची? टेस्ट एकदम मस्त आहे. एकदम मस्त आहे. हो. घरगुती एकदम मस्त वाटतं मसाला. बाकी यांचा रेट वगैरे बाहेरच्या लोकांपेक्षा नॉर्मलपेक्षा जरा कमीच आहे. कमीच आहे. हो. ताई तुम्हाला कसं वाटतंय? त्या जेवणाला घेऊन आलेले आहेत. छान वाटतं. मला आवडतो बोंबील थाळी इथली. आणि टेस्ट एकदम चांगली आहे. मस्त असते. तुम्ही असं बनवता का कधी? नाही. तेव्हा साहेब इकडे घेऊन आले. चला धन्यवाद सर. थँक्यू. सर नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आणि आपण व्हेज आयटम मागवला. हां. नॉनव्हेज आपण खात नाहीत का? नाही. ओके. टेस्ट कशी आहे जेवणाची? एकदम एकदम चांगली आहे. झकास. आपण या हॉटेलमध्ये नेहमी येता. किती वर्ष झाले इकडे येता? सो जॉनबद्दल बोलायचं झालं तर मी जॉनचा ऑलमोस्ट 5 ते 6 वर्षांपासून कस्टमर आहे. जॉनबाईची सर्व्हिस एकदम बेस्ट आहे. मालवणी सी फूड जर खायचं आहे तर सोरकुलशिवाय ऑप्शन नाही आहे. फ्रेश मच्छी, ग्रेट टेस्ट, घरगुती मसाले, कोणताही त्रास होणार नाही, ॲसिडिटी होणार नाही, हॅडॅक होणार नाही. सोलकढी अप्रतिम, कोळंबी मसाला एक नंबर. आणि आठवड्यातून 2 व्हिजिट जॉनबाईकडे फिक्स होतात. आणि जॉनबाईचं आणि माझं शॉप आजूबाजूला तर माझ्याकडे येणारा ग्राहक वर्ग ज्यांच्या लॉंग लास्टिंग ट्रीटमेंट असतात त्याच्यासाठी जॉनबाई प्रॉपर थाळी सजवून सलूनमध्ये पाठवतो. सो थँक्यू फॉर बेस्ट सर्विस आणि नक्की ट्राय करा आपलं हॉटेल. आता आपण शोरकुल दुकान हॉटेलमध्ये जे आयटम्स वगैरे बघितले किंवा ग्राहकांचा रिव्ह्यू घेतला तर आता आपण दुकानाचे सर्व म्हणजेच मालक जॉन साहेब यांच्याकडून त्यांचं दुकान कधी त्यांनी चालू केलं, त्यांचं कसं काय कस्टमर लोकांबरोबर संबंध आहेत आणि कसं काय ते चालवतात त्याबद्दल आपण त्यांची माहिती घेऊ. जॉन साहेब आमच्या हॉटेलबद्दल जरा काही तुम्ही सांगू शकता? साहेब आम्ही रेस्टॉरंट चालू केलं 1997 पासून चालू आहे. श्री दिघे साहेबांच्या हातातून उद्घाटन केलं होतं आणि आता ऑलमोस्ट आता 20 इयर्स झालं आहे.
आणि रिपीटेड कस्टमर आहेत जे आहेत ते पहिल्यापासून तेच कंटिन्यू आहेत. नवीन भरपूर लोक जुळलेले आहेत. आता तुम्ही वरती होते, तुम्ही रिव्ह्यू घेतला आहे की बाबा टेस्ट वगैरे कसं आहे. फर्स्ट क्वालिटीचा यूज करतो आपण प्रत्येक गोष्टीला. मग त्याप्रमाणे चव आणि अफोर्डेबल रेटमध्ये आहे. नॉर्मली मिडल क्लासवाल्यांना, अप्पर मिडल क्लासवाल्यांना अफोर्ड होईल तसा रेट आहे. तसा आपला कार्यक्रम चालू म्हणजे रोज आणि मॉर्निंगला मी ऑलमोस्ट 11:30ला चालू करतो, पण जेवण रेडी होतं तर 12:15 होतो. ते 4 o'clockपर्यंत असतो. संध्याकाळचा 7 पासून 11पर्यंत आपला क्लोजिंग. दुसरं जर म्हणायचं झालं तर तुम्ही जे माल वगैरे घेता, मच्छी वगैरे, हा म्हणजे कसा काय, म्हणजे एकदम आठवड्याचा घेता की रोजच्या रोज नवीन फ्रेश येतो? नाही सर, मी रोजचा रोज माल येतो, कारण आठवड्यात तुम्ही बघितलं तर माझ्याकडे स्पेस नाही आहे, लॅक ऑफ स्पेस आहे, फ्रीज वगैरे नाही आहेत. मग त्याप्रमाणे आम्ही काय रोजचा रोज जेवढा लागेल युजफुल असेल ते रात्रीचा माल आपण मागून घेतो किंवा सकाळचा मॉर्निंग विजिट असतो धक्क्यावरती, जसा वार असेल त्याप्रमाणे, आणि आणून आपण यूज करतो. डे टू डे माल येतो. तर मित्रांनो, आपण पाहिलं की आपल्या आता सोरकुलमध्ये आपण आलो, त्यांच्या मालकाने जी आपल्याला माहिती दिली आणि कस्टमरचे रिव्ह्यू आता तुम्ही माझ्या यूट्यूबला बघाल, याच्यावर तुमचं काय मत आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये टाका. आणि या हॉटेलला नक्कीच एकदा तुम्ही भेट द्या. खरोखरच इकडे मालवणी जेवण कसं असतं याची टेस्ट तुम्हाला इथे आल्याच्या नंतरच कळेल. तर नक्की या हॉटेलला एकदा भेट द्या. धन्यवाद.